ज्ञानदीप लावू जगी। रामकृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे। हरे 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 जय जय राम कृष्ण हरे। रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी। ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी। ओहा विठ्ठल बरवा बरवा। ओहा विठ्ठल बरवा। पाहता लोचने सुख झाले हो सगळी। ओहा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा। रूप पाहता सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा 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 बरवा। तो हा विठ्ठल बरवा। तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।
सागर सर्व 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 सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर वापरक देवी वापरक देवी गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती दयाल नाही पुनरावृत्ती दयाल गीता 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 वाचे म्हणते नाही पुनरावृत्ती दयाल नाही पुनरावृत्ती दयाल गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती दयाल नाही पुनरावृत्ती दयाल गीता 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 वाचे म्हणते नाही पुनरावृत्ती दयाल नाही पुनरावृत्ती दयाल नित्य नेम वाचे वदता अक्षरे नित्यनेम वाचे वदनाक्षरे नेम वाचे वदता अक्षरे नित्यनेम वाचे वदनाक्षरे नित्य नेम वाचे वदता अक्षरे एका जनार्दनी दयाचा नेम एका जनार्दनी दयाचा नेम एका जनार्दनी दयाचा नेम एका जनार्दनी दयाचा नेम दया पुरुषोत्तम नविसून दया पुरुषोत्तम नविसून पुरुषोत्तम नविसून दया पुरुषोत्तम नविसून वदनाक्षरे बोलो हिंदुतरे अक्षरे हो पार कुमार हो पार कुमार हो पार कुमार ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती
नित्यनेम वाजे वदता अक्षर नाही पुनरावृत्ते तया नरा नाही पुनरावृत्ते तया नरा पुनरावृत्ते तया नरा नाही पुनरावृत्ते तया नरा नित्यनेम वाचे वदताक्षरे नित्यनेम वाचे वदताक्षरे भव सिंधू करे
नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यने वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी एका जगातली जयाचा हा नेम किंवा ऐसा ज्याचा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणे विठ्ठल विठ्ठल प्रवेशममोचमिमं प्रसूतं संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम अन्याश्च हस्तचरणश्रवणत्वगादे प्राणान्नमो भगवते पुरुषायस्तुभ्यो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणात गांधेया दुसरे चरणात गांधेया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे सज्जिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदे वल्लभं संपाद्य ज्ञानांच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागरंतं जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरंजनं नित्यबोधं चिदानन्दं
सद्गुरुं तुम नमामि विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरुजोग महाराज की जय. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणे. पवित्र असणाऱ्या सरदवाडी गावामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन अनंत करुणागन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा आहे अनंत कृपा मूर्ती संत विभूषित जगद्गुरु श्री संत तुकोबाराय अधिक सर्व संतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी गायक वादक गुणीजन महाराज मंडळी कीर्तनकार महाराज प्रवचनकार महाराज कथाकार व्याख्याते आणि भगवान श्री पंढरीश परमात्म्यावर विश्वमाऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबाराय आदी सर्वांवर प्रेम करणारे आपण सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अनंत कृपा मूर्ती संत विभूषित शांती ब्रह्म पैठणचे महान भगवत भक्त साधू एकनाथ महाराज यांचा हा 3 चरणांचा बहुतेकांच्या परिचयाचा पाठाचा असा हा अभंग या ठिकाणी घेतला आहे. विठ्ठला विठ्ठल या अभंगातील प्रतिपद्य विषय असा आहे. खरं तर महाराज आज गीतेचं महात्म्य वर्णन करतात आणि शिवाय एक वेळ गीता म्हणून थांबत नाही. गीता 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 वाची जी म्हणती एक शब्द जेव्हा पुन्हा येतो त्याला द्विरुक्ती दोष म्हणतात. आणि जर महाराज एकनाथ महाराज 3 वेळा जर या ठिकाणी जर द्विरुक्ती करत असेल तर हा दोष नाही का? लक्षात घ्या, हा दोषच असतो. पण जर प्रत्येक शब्दाचा अर्थ जर वेगळा होत असेल तर त्याला आदरात द्विरुक्ती म्हणा. व्याकरण असं सांगते. मग ही आदरात त्रिउक्ती आहे. गीता 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 वाचे जे म्हणती जो कोणी गीता 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 आपल्या वाचेने बोलतोय त्या व्यक्तीला नाही पुनरावृत्ती तया नरा. त्या व्यक्तीला पुन्हा जन्म आणि मृत्यू नाही, पुन्हा येणं जाणं नाही. फक्त एक करायचं आहे काय? नित्यनेम वाचे वदता अक्षरे. नित्यनेमाने सातत्याने हे जे गीता नावाचे जे अक्षर आहे हे त्यांनी वदावे म्हणजे म्हणावे. परिणाम काय महाराज? भव सिंधू तरे अर्धक्षणी. तात्काळ त्या व्यक्तीला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात ज्याचा असा नेम आहे एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. कुठे कुठे असा पाठ आहे एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी जयाचा हा नेम हा गाथ्यातला पाठ आहे आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम हा मालिकेतला पाठ आहे. पण गाथ्यातला पाठ मला या ठिकाणी रास्त वाटतो, योग्य वाटतो. एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. ज्याने आपल्या जीवनामध्ये हा नेम केलाय त्या व्यक्तीला माझा परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पुरुषोत्तम कधीही विसरत नाही. त्याच्यासाठी नेम करा आणि काय म्हणा? गीता 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 वाचे जे म्हणती एवढं म्हणा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा अभंगातील प्रतिपाद्य विषय. विठ्ठला विठ्ठल. अभंगाच्या भूमिकेकडे थोडी वाटचाल करण्यापूर्वी सरदवाडी गावामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले भगवान श्री संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या जन्मभूमीतील शिरूर पंचक्रोशीतील सदरवाडी गाव शरदवाडी गाव आणि हरिभक्ती परायण परमश्रद्धेय प्रातस्मरणीय
दिनकर दादा महाराज नवले, वैकुंठवासी दिनकर दादा महाराज नवले आणि परम पूजनीय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य पांडुरंगजी बाबा घुले, अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी शरदवाडी आणि शरदवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये गेली अनेक वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे। बहुतेक मला वाटतं थोडा कोरोना काळामध्ये किंचित एका वर्षासाठी अखंड हरिनाम बहुतेक विना पहारा केला असावा, नाहीतर बहुतांश एकही वर्ष ह्या कार्यक्रमाला खंडन नाही आणि प्रत्येक वर्ष सातत्याने फार मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो। समस्त ग्रामस्थ मंडळी पंचक्रोशी शरदवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने गायनाचार्य खूप छान आहे, मला कोणाचे नाव माहीत नाही पण अंतकरणामध्ये कळवळा आहे। मृदंगवादक तर प्रश्नच नाही, कुठे कुठे एक एक मिळत नाही, इथे दोन दोन आहे आणि अशी सुंदर मंडळी आहे। ऐकणारी सुद्धा बहुश्रुत आहे, फक्त अनुसंधान ठेवणं गरजेचं आहे। थोडं जरी अनुसंधान चुकलं मग नित्यनेम वाचे वदता अक्षरे आणि भवसिंधू तरे अर्धक्षणी हे चुकल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे मृदंगवादकांनी व्यवस्थित सरळ बरोबर एकत्र वाजलं की माझ्यासारखा महाराज सुद्धा रांगेत चालतोय। आता आळंदीचा महाराज अभंग पाठ नाही असं होईल ना। मी पूजनीय गुरुवर्य पांडुरंगजी बाबा घुले यांच्या सानिध्यात त्यांच्याच धर्मशाळेमध्ये राहिलो। मागच्याही वर्षी या ठिकाणी तारीख घेतली होती बरं का आबासाहेब महाराज, आणि मागच्या वर्षी मग मला फोन करावा लागला कारण माझा कथेचा कार्यक्रम खूप दूर होता लातूरला, आणि त्यातल्या त्यात पॉम्पलेट छापायच्या अगोदर मी फोन केला, म्हटलं रामभाऊ महाराज मी येऊ शकत नाही, पॉम्पलेट छापले का, जर तुम्ही जर म्हटलं असतं पॉम्पलेट छापलेत मग तिकडचा कार्यक्रम कॅन्सल। त्यामुळे महाराजांनी, आणि एक सांगू तुम्हाला, समय से पहले और भाग्य से अधिक कछु मिलने वाला नाही। भोगने ते फळ माझ्या भाग्यामध्ये जे आहेत ना, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे, माझ्या प्रारब्धामध्ये जे आहे, कदाचित माझ्या भगवान श्री पंढरीश परमात्म्याला, माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायांना, माझ्या जगद्गुरु श्री संत तुकोबारायांना असं वाटलं असेल सर की मागच्या वर्षी येऊ नये, म्हणूनच मागच्या वर्षी माझं येणं झालं नाही। पुन्हा गुरुबंधू या नात्याने पुन्हा यावर्षी येणं झालं। कोणाचंही नाम निर्देश करत नाही, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, सर्वांच्या चरणांमध्ये साष्टांग प्रणिपात करतोय। विलेकरी बाबा आहे, चोपदार महाराज आहे, सगळे आपण बहुश्रुत वारकरी आणि सर्वांच्या चरणांमध्ये नतमस्तक होऊन अभंगाच्या भूमिकेकडे वाटचाल करतो। विठाला विठाला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। अभंग एकनाथ महाराजांचा आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे। आज मोक्षदा एकादशी, आणि केवळ आज मोक्षदा एकादशीच नाही, आजची एकादशी केल्यानंतर सहज मोक्ष प्राप्त होतो असं भागवतामध्ये त्याचं चिंतन आहे। केवळ मोक्षदा एकादशी नाही तर आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व आहे। विश्वामध्ये जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस म्हणजे तत्वज्ञानाच्या क्रांतीचा दिवस आहे। आज फार मोठं तत्वज्ञान आपल्या भारत देशाला नव्हे संपूर्ण जगताला मिळालं। अर्थात आज एका ग्रंथाची जयंती आहे, त्याचं नाव आहे गीता। ही कोण्या बाईचं नाव नाही आजच्या अभंगात, गीता कोण्या नदीचं नाही, गीता कोण्या शहराचं नाही, कोण्या गावाचं नाही, कोण्या नगराचं नाही, गीता हे एका ग्रंथाचं नाव आहे। तो ग्रंथ बिंबतरी बचकेची एवढे परी प्रकाशाशी त्रिभुवन थोकटे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी। एवढा मोठा असणारा हा ग्रंथ। बरं, ग्रंथाचे काही प्रकार, ग्रंथ कशासाठी असतात शास्त्रकार सांगतायत, विद्यते हृदय ग्रंथी छिंदते सर्व संशय,
चिंते चास्य कर्माने तस्मिन दृष्टे परावरे. परमपूजने प्रातस्मने वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल बाबा घुले आम्हाला पाठात शिकवत असताना म्हणायचे, बुवा संशय छेदादी ज्या काही 7 गाठी आहे त्या गाठी उकलण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव आहे ग्रंथ. विठ्ठला विठ्ठल. मग त्या ग्रंथाचे काही प्रकार असतात. काही कृत ग्रंथ असतात, काही विनिर्गत ग्रंथ असतात आणि काही स्मृत ग्रंथ असतात. लक्षपूर्वक ऐका. कृत ग्रंथ ह्या ग्रंथाच्या अनुषंगाने मला जितपंत सुचत, जेवढं मला आठवतं तेवढं लिखाण करीत जाणे, लिखाण करीत जाणे, लिहिणे 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 लिहिणे. तुमचा त्याच्यात उद्धार होईल की नाही याचं घेणदेणच नाही. माझ्या बुद्धीला जितपंत सुचत पटत तिथपर्यंत फक्त लिहित जाणे. जसं वृत्तपत्र आहे, पेपर. बरेचसे पेपरचे नाव तुम्हाला माहिती आहे, मला ते घेऊन कोणाचा प्रचार करायचा नाही. कालचा असणारा पेपर आज कामी पडेल, आजचा असणारा पेपर उद्या कामी पडेल, उद्याचा परवा नाही. एका पक्षाचं असणारं पाक्षिक दुसऱ्या पक्षात कामी पडत नाही. एक साप्ताहिक दुसऱ्या साप्ताहिकामध्ये कामी पडत नाही. एक मासिक दुसऱ्या मासिकामध्ये कामात पडत नाही. एक वार्षिक दुसऱ्या वार्षिकमध्ये कामात पडत नाही. याला कृत म्हणावं. असं एक छोटासा अगदी दृष्टांत विनोदासाठी नाही, फक्त भावार्थ सांगतो त्याचा थोडक्या भाव. एक व्यक्ती पळतच आला. म्हटले, महाराज रामायणासारखं आहे का काही विद्वान काव्य? म्हटलं, रामायण आणि विद्वान, विनोदी, रामायणासारखं विनोदी काव्य. म्हटलं, रामायण आणि विनोदी कसं शक्य आहे महाराज? रामायणामध्ये विनोद मुळात तसं नाहीच. आणि जर एखादा सांगत असेल तो आजच्या कालाचा प्रभाव आहे म्हणून समजायचं. आजच्या काळामध्ये ते चालायला लागला असं. आजच्या काळामध्ये जो जास्त हसवल तोच मोठा महाराज. म्हटलं, नाही बाबा, रामायणामध्ये विनोद नाही आहे ना म्हणे महाराज. म्हटलं, कसं आहे? मी तर अजून ऐकलं नाही. म्हटले, रावणाचा भाऊ होता म्हणे कुंभकर्ण. बरं, तो 6 महिने झोपायचा, 6 महिने उठायचा. बरं, उठल्यानंतर म्हटलं एकदा असाच त्याची 6 महिने झोप झाली, उठला आणि जांभई दिली, अशी जांभई, आणि डोक्यावरनं असा हात गालावरनं हात फिरवला तर म्हटलं दाढी त्याला वाढल्यासारखी वाटली. मग गावच्या न्हाव्याला बोलवलं, लंकेतल्या न्हावी आला. त्यांनी दाढी केली, मिशीची एक कोर केली. पण दुसरी कोर करत असताना त्याच्याकडे एकच म्हणे वस्त्र होता. पूर्वीच्या काळात एकच होता, तोच घासायचा, तोच. असं करता करता त्या न्हावी बाबांनी दाढी करताना मिशीची कोर करताना म्हटले कुंभकर्ण झोपला. आणि जसा झोपला तसा तो श्वास घ्यायला लागला. असा श्वास घेता घेता नेमका न्हावी बाबाच्या हातातला वस्त्रा निघाला आणि त्याच्या नाकात गेला म्हणे. कोणाच्या? कुंभकर्णाच्या. आता एकच वस्त्रा, आणि तो जर नाही सापडला तर करायचं काय? मग तो म्हटले नाकात प्रवेश केला. कोणी? न्हावी बाबाने. आणि निघाला शोधत, वस्त्रा शोधत. तिकडनं एक हरिभाऊ नावाचा कुंभार येत होता. या दोघांची गाठ नाकात झाली. आतमध्ये म्हटले, जय हरी, जय हरी. कुठं? काही नाही, दाढी करत होतो, दाढी संपली, मिशी करत होतो. अर्धी मिशी करत असताना नेमका माझा वस्त्रा याच्या नाकात आला. तो हरिभाऊ कुमार म्हणतो, चल घरी, नाही सापडायचं. का नाही सापडायचं? चल. आपण का रे बाबा? अरे म्हटले, बेट्या 3 दिवस झालं माझं गाढव याच्या नाकात हरवलं. ते गाढव जर मला सापडत नाही तर तुझा वस्त्र. मलाही बरं वाटलं. म्हटलं, बाबा चांगलं सांगितलं. कुठे म्हटलं ही कथा? आण रामायण. पळत गेला, एक पेपरचं कात्रण आणलं आणि त्याच्यात लिहिलं होतं, ऐका आजचा विनोद. याला म्हणावं कृत ग्रंथ. विठ्ठला विठ्ठल. आपल्याला या ठिकाणी कृत ग्रंथाचं चिंतन करायचं आहे. दुसरा आहे विनिर्गत ग्रंथ. परमात्म्याच्या मुखारविंदातून जे निर्माण होतं, जयाचे निश्वासी, जन्मलेगा वेदराशी, किंवा जया निद्रिताचा घोरू, ज्याच्या घोरण्यातून निर्माण झाले ते वेद. पण एक बोलू, त्या वेदामध्ये सुद्धा आपलं हित नाही महाराज. वेद अत्यंत कृपण झाला. वेद अत्यंत कृपण झाला. त्रिवर्णाचे कानी लागला. श्री शूद्राधिकांशी अबोला धरून ठेला अद्यापी न शूद्राय मती दद्या. श्रुती माता अशी सांगते.
शूद्राधिकांनी वेद वाचू नये, स्त्रियांनी वेद वाचू नये, याचा अर्थ तो कृपण झाला, अतिशय कंजूस. आणि स्मृत ग्रंथ देवाची किंवा संतांची कृपा प्राप्त झाल्यानंतर जे वाङ्मय तयार होतं ना, त्याचं नाव आहे स्मृत ग्रंथ. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. याला स्मृत ग्रंथच म्हणा. नाथ महाराजांचं भागवत असेल, विश्वमाऊलींनी लिहिलेली गीतेवर असणारी टीका अर्थात ज्ञानेश्वरी असेल, हे स्मृत ग्रंथ आहे. पार्श्वभूमी अशी आहे, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आजच्याच दिवशी 5000 वर्षापूर्वी कौरव आणि पांडवांच्या असणाऱ्या त्या धर्मक्षेत्रामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये सर्व असणारे दोन्ही सैन्य एकमेकाच्या पुढे उभारले. आणि पुढे राहिल्यानंतर, उभे राहिल्यानंतर अर्जुन म्हटला, देवा मला असं वाटतं, एक बोलू तुम्हाला, हा गीता हा शब्द आहेत ना, भगवंतानी नाही सांगितलं, नाही, हा गीता शब्द कोणी सांगितलं हे मी तुम्हाला सांगतो. भगवंताला सांगितलं, देवा काय अर्जुना, रथम स्थापयामी च्युत, अच्युता माझा असणारा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये शेनयोरू भैरवमध्ये रथम स्थापयामी च्युत. भगवान एवढा हुशार आहे, चतुरातु शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुची विठोबा करियाती निरात, चतुरातु शिरोमणी. असा असणारा माझा परमात्मा चतुर, त्यांनी शकुनीच्या पुढे नाही नेला, त्यांनी दुर्योधनाच्या पुढे नाही नेला, त्यांनी दुःशासनाच्या पुढे नेला नाही, त्यांनी बरोबर भीष्माचार्यांच्या पुढे नेला. भीष्म द्रोण प्रमुखतास बघा. आणि मग जेव्हा भगवंतांनी सांगितलं, पहा अर्जुना, अर्जुन पाहतोय आणि म्हणतो, अरे बापरे,
हे सगळे तर माझे गुरुजन आहे, सगळे माझे आप्तेष्ट आहे. मातुला श्वशुरा पुत्र पौत्र सखेस तथा हे सगळे माझेच आहे. सखा आहे, मुलं आहे, नातू आहे, मामा आहे. यांच्याबरोबर युद्ध करावं नाही म्हटले देवा, मला योग्य वाटत नाही. उलट वे पथुष्य शरीरे मे रोम हर्षेचे गांडीवन संस्था त्वक्चैव परिदह्यते. माझ्या शरीराला दरदरून घाम आलाय, माझ्या हातातील असणारं गांडीव धनुष्य खाली पडायला लागलं. देवा माझी वाचा कुंठित झाली. हे असं झालं, यांच्याबरोबर मी युद्ध करायचं म्हणजे जेथेची कृपाला ही जे वरू तेथेची मनी वे विचारू. देवा काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे, मी काय भस्मासुर आहे? भस्मासुराने काय केलं? ज्याने वरदान दिलं ना त्याच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला. कोण? भस्मासुर. मोहिनी अवतार झाला, भस्मासुराचा नाच झाला, तो भाग वेगळा. मी काय भस्मासुर आहे? भगवंताच्या लक्षात आलं आणि मग त्या असणाऱ्या रणांगणामध्ये पहिल्याच दिवशी जो संवाद झाला त्याचंच नाव आहे गीता. संवाद कुठे झाला? रणांगणावर. कुठे झाला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्राच्या ठिकाणी झालेला महाभारताच्या असणाऱ्या भीष्म पर्वांतर्गत असणारा जो संवाद आहे त्याचं नाव आहे गीता. गीता तशा बऱ्याचशा आहे. रुद्रगीता आहे, अष्टवक्र गीता आहे. राम आणि लक्ष्मणाचा असणारा जो संबंध आहे संवाद तो रामगीता आहे. भगवान कपिलाने आपल्या देवहूती आईला जो उपदेश केला त्याला कपिल गीता म्हणतात. आणि एक बोलू तुम्हाला, अष्टावक्र गीता म्हणजे निरस दूध. हल्ली निरस कोणाला पचत नाही, नाही पचत महाराज. ज्याच्यामध्ये वेद वेदांताचा वेदांगाचा अभ्यास आहे, ज्याच्यात चिंतन आहे, असा महाराज सुद्धा लोकांना आवडणार नाही. कारण आम्हाला निरस खाण्याची सवयच नाही. म्हणून एखाद्या आणि जर समजा निरस दूध जर खाण्याचा प्रयत्न केला एखाद्या छोट्या मुलांनी असू द्या किंवा म्हाताऱ्या माणसाने असू द्या, निरस दूध खाण्यावाल्या व्यक्तीला एखाद्यालाच पचते, नाही तर हागून लागल्याशिवाय राहत नाही. निरस कोणालाही पचत नाही. तसं अष्टवक्र गीता म्हणजे निरस दूध आहे. पण एक सांगू, निरस लोकांना पटत नाही म्हणून हल्ली आज बाजार केला आम्ही लोकांनी कीर्तनाचा. विठाला विठ्ठल. माझा विषय तो नाही, मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. कपिल गीता आहे, अष्टावक्र गीता आहे आदी, पण त्या गीता आहे हे जे भगवान श्रीकृष्णजी आणि अर्जुनाचा जो संवाद झालाय ना, हा याला श्रीमद भगवत गीता असं म्हणतात. काय म्हणतात? श्रीमद भगवत गीता. श्रीमद कोणाकोणाला म्हणतात माहिती का? परमात्म्याच्या मुखारविंदातून जे ग्रंथ तयार झाले त्याच्यात पुढे फक्त श्रीमद आहे. लक्षात घ्या. श्रीमद भागवत, श्रीमद चतुश्लोकी चारी भागवत, त्या 4 श्लोक. ओम अहमेवा समेवाग्रे नान्यदेश सत्परम पश्चादम यदेतच्चे यो शिष्यत स्वस्म्यम ऋतेर्तेत प्रतीयत न प्रतीयचात्मनि तद्विद्यादात्मनो मायम यथा भासो यथा तमा यथा महांति भूतानि भूतेषु च वचस्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेषुम यतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्या यशा सर्वत्र सर्वदा. या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक झाले. भगवंताच्या मुखातून किती आले? 4च. व्यासांनी त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक केले. 12 स्कंद भागवताचे 18,000 श्लोक. मला एकंदरीत हे सांगायचं आहे, परमात्म्याच्या मुखारविंदातून आले म्हणून श्रीमद. आणखी दुसरी एक देवी भागवत, हे आदिशक्तीच्या मुखारविंदातून अर्धा श्लोक आला, त्याच्यात पूर्ण देवी भागवत झालं म्हणून श्रीमद देवी भागवत. आणि आजच्या ह्या ग्रंथाचा जो कर्ता आहे, एक सांगू तुम्हाला, कर्ता जेवढा महत्वाचा असतो ना, वक्ता जेवढा महत्वाचा असतो ना, तेवढा श्रोता सुद्धा महत्वाचा असतो. श्रोता कोण आहे? अर्जुन आहे. आणि वक्ता स्वमुख्य आपण सांगत श्री विष्णू, स्वमुख्य आपण सांगत श्री विष्णू, स्वमुख्य आपण सांगत श्री विष्णू, स्वमुख्य आपण सांगत
काय सांगितलं? कोणी सांगितलं? स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. जो संवाद झालाय त्या संवादाचं नाव व्यासांनी ठेवलंय गीता. ऐकताय ना? संवादाचं नाव व्यासाने ठेवलंय गीता. का संवाद कसा झाला, काय झालं सर्वांना ज्ञात आहे. आपल्याकडे अवधी कमी आहे, पण तरीही थोडंफार. असं म्हणतात अर्जुन कर्तव्य परांगमुख झाला होता. माझी शंका आहे, ज्यांनी गीता सांगितली तो कोण? नारायण आहे, भगवान श्रीकृष्ण. श्री गीता हा प्रश्न कोणी? स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री विष्णू स्वमुखे आपण अर्जुनाशी श्री गीता हा सांगे, त्यांनी सांगितलं. बघ ठीक आहे, नारायणाने गीता सांगितली. ऐकणारा कोण आहे? अर्जुन आहे. बोला की कोण आहे? झोपलं नाहीत ना? हां, झोपणारे मला आवडत नाही. हां, मी तर नेहमी सांगत असतो, पाय दुखतात ना, बिंदास पाय लांब करून बसा, मला चालतं. मी तर असं म्हणत असतो, कधी कधी कंटाळाला शेतकरी वर्गातील लोक आहोत आपण, आणि एखाद्या वेळेस कीर्तनामध्ये डुलकी जरी आली, झोप जरी आली, तर बिंदास झोपा, फक्त घोरू नका. मला घोरणारे आवडतच नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही वारीला जातोय ना, असे घोरतात लोक. हां, असे घोरतात. घोरतात की नाही? असे नसेल घोरतात, असे असेही घोरतात. असे नसेल तर असे घोरतात. असे नसेल तर असे. मला पुढे वेदांत सांगायचं म्हणून फ्रेश केलं. विठ्ठला विठ्ठला. मुरघडल्या चेहऱ्याची जर ठेवले, जर वेदांत सांगितलं तर खरंच झोपाल तुम्ही. 7 ते 9 कीर्तन केलं, ज्यांनी केलं त्यांना धन्यवाद. एवढे लोक 9 ते 11च्या शक्य आहे का? नाही, पण धन्यवाद. म्हणजे दोन्ही काम आहे. हां, कोणतं काम आहे? कीर्तन श्रवण. संत संग में 3 गुण है, हर कोई लागे पाव. खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ भी जाओ. आहे ना असं? वाटतं ना आपल्याला? कोणाकोणाला वाटतं आपण वर जावं, कोणाकोणाला वाटतं आपल्याला वर गेलं पाहिजे, असं कोणाकोणाला वाटतं? हात वर करा. अरे बापरे, मला तर वाटतं बा वर जावं. तुमचा समज गैर आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं वर जावं म्हणजे मरावं. वर जावं म्हणजे वैकुंठाला जावं. आणि वैकुंठाला जाणं एवढं सोपं आहे का माणूस? काही एखादी वैकुंठ या तै ती वैकुंठाची केले आगवी. असे नाम घोष गौरव ढवळले विश्व. सगळ्यांना वैकुंठाला नाही जाता येत. वैकुंठाला जाणे म्हणजे मरणे, हा जो शब्द आहे काढून टाका. जो वारकरी असेल ना, तोच मेल्यावर वैकुंठाला जाईल. हां, जो कीर्तन श्रवण करतोय, आनंदाने करतोय, प्रेमाने करतो, तोच वैकुंठाला जाईल. नाही तर एक दिवस कीर्तन ऐकलं, आला कीर्तनात, चप्पल ठेवली तिकडे, आणि माझी चप्पल कोणी नेणार तर नाही ना, माझी चप्पल कोणी नेणार. अरे मन देवळात चित खेटरात, कसा वैकुंठ मिळेल? चला, भगवान श्री विष्णू कोण आहे? वक्ता आहे. आणि श्रोता कोण आहे? अर्जुन. अर्जुन कर्तव्य परांगमुख झाला असं जेव्हा आपण ऐकतो, मला सांगा अर्जुन कोणाचा अवतार आहे? नराचा अवतार आहे. आणि नराचा अवतार जर अर्जुन असेल तर तो कर्तव्य परांगमुख होऊ शकतो का? बरं, पुन्हा कर्तव्य परांगमुख झाल्यानंतर महाराज त्याला 700 श्लोक सांगितले. कोणी? भगवंतानी. 700 श्लोकाची अर्जुनाला गरज आहेत का? एक जरी श्लोक सांगितला असता ना, एक तरी अर्जुनाचं समाधान झालं असतं की एका श्लोकाने समाधान झालं असतं. पण तरी ज्या ते 700 श्लोक सांगितले असेल त्या ते अर्जुनासाठी नाही. एक सांगू, सूर्य जे उगवतो, सूर्य कोणासाठी? आपल्यासाठी, सर्वांसाठी नाही. सूर्य हा कमळासाठी उगवतो. जे सूर्यविकासनी कमळ असतात, जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत ते कमळच फुलत नाही. रात्रविकासिनी, आपले चंद्रविकासिनी आणि सूर्यविकासिनी. पाणी जे मेघ जे येतं कोणासाठी? हां,
आपल्यासाठी नाही. चातकाचे निमिषे मेघू धावे जैसे पाणी धावे जैसे. चातकाच्या निमित्तानं पाणी येतं. कारण चातक पक्षी फक्त वरचंच पाणी सेवन करतोय, बाकी खालचं पाणी पित नाही. आणि जेवढं त्याच्या चोचीत पडेल तो तेवढ्यावरच भागवतो. जाऊ द्या, त्याच्या पुढचं अतिशय परिचयाचा असा दृष्टांत देतोय. गाय दूध देते कोणासाठी? आपल्यासाठी. मी जर्सीचं नाही बोलत. हा, जर्सी लय विचित्र आहे बाबा. एक बोलू तुम्हाला, जर समजा एखादा माणूस गाढ झोपेत असेल आणि जर्सी जर ओरडली, माणूस घाबरून चिंगचिंग चिंगाट पडत. जर्सी आहे. मी जर्सीचं नाही बोलत. जर्सी तर अशी गाय आहे, कारण ती आपली ओरिजिनल गाय नाहीच. जे अगोदर सोडतो त्याच्याच काशीला लागतं. जर्सी त्यालाच धक्का देते पिलू. मी गावरान गाईचं बोलतोय. खिल्लारी गाय. खिल्लारी गाय, गावरान गाय दूध कोणासाठी देते? आपल्यासाठी. आपल्यासाठी दिलं असतं वासरू व्हायच्या अगोदर दिलं असतं. ज्या अर्थी वासरू व्हायच्या अगोदर देत नाही त्या अर्थी ते वासरासाठी. पण आपण लोक एवढे हुशार आहोत, गाईचं वासरू सोडलं रामभाऊ महाराज आणि ते नेमकं गाईच्या काशेला लागलं की आपण ते वासरू घेतो. गाईने काशेत पाना सोडला की ते खुंट्याला बांधतोय आणि खुंट्याला बांधल्यानंतर मोठी चरवी घेतो, पातेला घेतो, गाई खाली बसतो आणि चुर 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 धारा काढायला सुरुवात करतो. ते वासरू टकमका पाहत असतं. ते म्हणत असेल मी माझ्या आईचं दूध पितो, याच्या काय बापाचं जात. ते वासरू असं म्हणत असेल. पण माणूस लय हुशार. मला मुद्दा सांगायचा. काय म्हणतात ज्ञानोबा आहे, वत्साचेरी ओरशे दुमते होय घरोद्देशे. पांडवाचेरी विषय झाले जगदोद्धरण. वासरू गाय ही जे दूध आहेत ना ते वासरासाठीच देते. आणि वासरासाठी देत असताना सुद्धा सगळीकडे दूध दुभतं होतं. सगळ्या घरादारामध्ये दही, तूप, लोणी वगैरे ताक खायला मिळतं, प्यायला मिळतं. मुळात हेतू काय? तसे तैसे पांडवाचे निमिषे झाले जगदोद्धरण. आणि त्या पांडवांपेक्षा सुद्धा अर्जुनासाठी, म्हणून अर्जुनाचा अधिकार फार मोठा आहे महाराज. हा, विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात काय सांगावं अर्जुनाचं. अरे जे बाबा अर्जुनाच्या योग्यतेचे असेल त्यानेच गीता ऐका. अर्जुनाची पंक्ती जरी परिसनया योग्य होती तर कृपा करून संती अवधान द्यावे. ऐका, अर्जुनाच्या योग्य, याचा अर्थ अर्जुन किती मोठा होता. मला अर्जुन ह्या विषयावर बोलायचं नाही, मला गीता ह्या विषयावर बोलायचं. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णजींनी भीष्म पर्वामध्ये, महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये जे आजच्या दिवशी सांगितले. एक बोलू, कोणत्याच ग्रंथाची जयंती नाही. काय भागवत असू द्या, रामायण असू द्या, कुठल्याच ग्रंथाची जयंती नाही. शिवपुराण असू द्या, देवी भागवत, काहीच नाही. पण एकमेव एकाच ग्रंथाची जयंती आहे, तिचं नाव आहे गीता. विठ्ठला विठ्ठला नेमकं महाराज असं गीतेमध्ये आहे तरी काय? अभंगाचं पहिलं चरण. गीता 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 वाचे जे म्हणती. गीता 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 वाचे जे म्हणती. गीता 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 वाचे जे म्हणते. गीता 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 वाचे जे म्हणते. काही जुगलवती दयानारा. काही जुगलवती दयानारा.
यासाठी फार छान. तया नरा पुनरावृत्ती नाही. अर्थात त्या व्यक्तीला, नर म्हणजे माणूस, त्या व्यक्ती पुन्हा पुन्हा जन्म मरण नाही, अर्थात संसार नाही. संसार पार होण्यासाठी, पार करण्यासाठी भिन्न भिन्न साधनं आहे. मी आता त्या साधनाचा विचार करणार आहे. मुळात कुठल्याही दृष्टिकोनातून संसार हा पूर्ण होतच नसतो. कारण ज्याच्यामध्ये अपूर्णता आहे त्याला संसार म्हणा. असं कधी झालं का संसारामध्ये दुःख नाही? दुःख बांधवाळी आहे हा संसार, सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसार नगरी बाजार भरला गवा. या संसार नगरी बाजार भरला गवा. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही व त्यात सुख नाही. यात सुख नाही, त्यात सुख नाही. यात सुख नाही व त्यात सुख नाही. यात सुख नाही, त्यात सुख नाही. नगरी बाजार भरला गवा. या संसार नगरी बाजार भरला गवा. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग या संसार नगरी बाजार भरला ग बाई. सुखही नाही आणि दुःखही नाही. सुख आहे, सुख नाही का? आहे की, पण किती जवा पाडे सुख पाहता जवाकडे दुःख. मुळात संसारच त्याला म्हणतात. जन्माला येणे आणि मरणे, अगाऊ उपजणे आणि निमणे, हे साचची जे का मानणे. तया जीवलोकू म्हणे संसार. आचार्याने सुद्धा खूप गोड अशी व्याख्या केली. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तार कृपया पारे पाहि मुरार भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूढमते, गोविंदम भज. कारण प्रपंचामध्ये, संसारामध्ये पुन्हा पुन्हा येणे आणि मरणे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हा संसारच आहे. किती मिळवा, किती मिळवा, किती मिळवलं तरी. आता हा मुलं, काय रे नाव तुझं? हा, क्या बात आहे, काय सुंदर नाव आहे. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. त्याचं नाव आहे श्रीधर. भगवान विष्णूचं नाव आहे श्रीधर. मी फक्त उदाहरण त्याचं घेतो, कारण आणखीन 1 तास मला तुमच्या गावात थांबायचं. हा श्रीधर आहे. श्रीधर, तुला वाटतं की नाही आपण मोठं व्हावं? वाटतं. झाला मोठा श्रीधर. कीर्तनात लगेच मोठं होत असतं. पुढे काय? श्रीधर, तुला वाटतं की नाही आपलं शिक्षण व्हावं, ग्रॅज्युएशन व्हावं? वाटतं की नाही? वाटतं श्रीधरला मोठं व्हावं. झालं शिक्षण, ग्रॅज्युएशन झालं, पारंगत झालं. माझ्यासारखा BA झाला, MA झाला, डॉक्टरही झाला. कोण? श्रीधर. आता पुढे काय? श्रीधर, तुला वाटतं की नाही आपल्याला नोकरी लागावी? मग वाटतं म्हणजे खुश आहे ते. लागली नोकरी श्रीधरला, झाला परमनंट. पुढे काय? हे पुढे काय शिल्लकच आहे. श्रीधर, तुला वाटतं की नाही आता मला सांग, लहानाचा मोठा झाला, शिक्षण झालं, डॉक्टर झाला, नोकरी लागली, परमनंट झाला, मोठा पगार तुला आला. आता तुला वाटतं की नाही आपलं लग्न व्हावं? क्या बात आहे. हा म्हणतोय बरं का. त्याच्या आईबापाला सांगा पोरग वयात आलं म्हणावं, लगीन करायचं म्हणतो. या झालं लग्न, कीर्तनात लगेच होतं. पुढे काय श्रीधर? पुढे काय? आता पुढे काय? मुलगा झाला पाहिजे. झाला श्रीधरला मुलगा. पुढे काय? तो मोठा झाला पाहिजे. झाला मोठा. पुढे काय? त्याचं शिक्षण झालं पाहिजे. झालं शिक्षण.
पुढे काय? त्याला नोकरी लागली पाहिजे, लागली नोकरी, पुढे काय? तो परमनंट झाला, झाला परमनंट, पुढे काय? त्याचं लग्न झालं पाहिजे, कोणाचं? श्रीधरच्या मुलाचं. झालं लग्न, आली सून, कोणाला? श्रीधरला, पुढे काय? तिला मुलगा झाला पाहिजे, झाला मुलगा, झाला नातू, कोणाला? श्रीधर झाला आजोबा, कीर्तनात लगेच. पुढे काय? पुढे काय? पुढे काय? हे शिल्लकच आहे, याचंच नाव आहे प्रपंच संसार. विठ्ठला विठ्ठल. आणि त्या संसारामध्ये, त्या प्रपंचामध्ये महाराज अजिबातच सुख नाही. दुःख बांधवडी किंवा संसार दुःखमुळं चहूकडे हे आपण नेहमी म्हणतोय. ज्याच्यामध्ये पूर्णत्व नाही तो संसार आहे. जन्माला येणे हे काही सोपं नाही ना महाराज. ज्ञानोबराज बोलतात की मातेच्या उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकळोनी 9 मासवरी, जन्मोजन्मनी मरती. एकनाथ महाराज त्यांच्या पुढे बोलतायत. विष्टाले पचहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवतीचे कष्ट गाडे, कोणा पुढे सांगावे? काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायण, मांस मळ पुत्र जाना, तुझं क्षण क्षण द्यात. एवढं दुःख आहे या भावसागराचं. जे दुःख आहे हा परत नकोसं वाटतं. मग त्याच्यासाठी काय साधन आहे? महाराजांनी सांगितलं गीता 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 वाचे जे म्हणती. जो गीता 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 म्हणतोय ना वाचेने, तया पुनरावृत्ती नाही नारा. तुमच्या जन्म मरणाचं दुःख महाराज ठीक आहे, एकदा गीता म्हटलं असतं तर जमलं नसतं का? 3 वेळा गीता सांगतात. मी मग अशी म्हटलं ती रुक्ती आहे, पण लक्षात घ्या प्रत्येक गीता ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. सर्व ग्रंथांमध्ये जर आपण विचार केला तर गीता ग्रंथासारखा ग्रंथ आपल्याला शोधून सापडणार नाही. मोरारी बापूंचं एक काव्य फार गोड आहे. जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता, जब शोक मोह से गिरदाए तब गीता वचन हृदय लावे, जुग जुग का अनुभव तरा हुआ, सारा भव सागर तरा हुआ, भगवान तुम्हारी गीता में जाने क्या जादू भरा हुआ. महाराज एक बोलू काय नाही गीतेमध्ये. महाराज तुम्ही गीता म्हणता, मग ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही? मित्र असं म्हणेन गीता ही सोन्याची वीट आहे. गीता ही सोन्याची वीट आहे. आता मला सांगा, एखाद्या बाईला सोनं आवडत असेल आणि असं ऐकलं तिने की जिच्या गळ्यामध्ये जास्त सोनं, ती वजनदार बाई, तिला विशेष डिमांड, विशेष मान सन्मान गावात आहे, असं जर तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला जर मोठी सोन्याची वीट भेटली आणि नवऱ्याला सांगितलं असं करा ना, याला एक छिद्र पाडून द्या ना. कशाला ग? गळ्यात घालायचं आहे मला लोळण्यासारखं. ते सोन्याची वीट तुम्ही जर गळ्यात घातली, ऐकताय ना, मला सांगा तुमच्याच जवळच्या असणाऱ्या बाया म्हणे वा बया किती सुंदर ग वीट घातली म्हणेल तुम्हाला? उलट काय म्हणेल? मला चांगलं माहित आहे. पण त्याच असणाऱ्या सोन्याचे दागिने केले, कानातलं केलं, नाकातलं केलं, हातातलं केलं, राणी हार केला, सरस्वती हार केला, लक्ष्मी हार केला. चपला हार करू नका. विनंती करतोय, तुम्ही चपला घालायची अवदसा कोणालाही सुचू नये. एवढे सुंदर सुंदर दागिने केले. मग मला सांगा, त्या सोन्याच्या विटेला लोक चांगले मिळेल की दागिनेला? तशी गीता ही सोन्याची वीटच आहे, छान आहे, सोनच आहे. पण गीता अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगटते, ब्रह्मानंद लहरी प्रगटते. गीता अलंकार ब्रह्मज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट
लक्षात घ्या, गीतेवर असणारं अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी. मग काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये? काय नाही. ज्ञानेश्वरी गीता हे मंत्र रहस्य गीता मेळवी माझी या भक्ता. गीतेचा एक एक शब्द म्हणजे महाराज मंत्र आहे. एक एक शब्द मंत्र आहे. हे मंत्र रहस्य गीता मेळवी माझी या भक्ता. आणि मंत्राचा किंवा श्लोकाचा श्लोकम वा श्लोकपादम वा कोणत्याही श्लोकाचा एक पाद 4 पाद असतात. ऊर्ध्वमूलमद शाख मश्वत्तम प्राहुरवे छंदांशी यश पर्णानी यस्तम वेदस वेदवित. हे 4 पाद. ऊर्ध्वमूलमद शाख एक पाद, अश्वत्थम प्राहुरव्यम दुसरा पाद, छंदांशी यश पर्णानी तिसरा पाद. हे असे 4 पाद असतात. मग एखादा पाद जरी एखाद्या श्लोकाचा एखादा कोपरा जरी आपण म्हटला ना तरी लक्षात घ्या गीता हे मंत्र आहे. जसं सप्तशती दुर्गा सप्तशती तुम्हाला माहिती आहे महिला वर्ग. त्या श्लोकामध्ये त्या श्लोकाचे शब्द जसे मंत्र आहेत त्याच पद्धतीने गीता सुद्धा 700 श्लोकाचीच आहे. आणि 700 श्लोकाची गीता असल्यामुळे ते सुद्धा मंत्र आहे. म्हणून त्या मंत्रांवर विश्वास ठेवायचा असतो. आणि एक दुसरी गोष्ट बोलेन, गीता आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक तिन्ही सुखाची प्राप्ती करून देत असल्यामुळे गीता 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 पुन्हा आणखी कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही गोष्टीचं बळ प्राप्त करून देत असल्यामुळे गीता 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 वाचे जे म्हणती. आणि एक बोलू, एवढी क्षमता आहे, एवढी ताकद आहे. पण काही काही लोक महाराज म्हणतायत तुम्ही तर सांगताय देवावरच प्रेम करावं, देवाची भक्ती करावी. मग देवाची भक्ती करावी सांगताय, देवाचं नामस्मरण करायला सांगताय. गीते तुम्ही म्हणताय गीतेची भक्ती करा, गीतेचं नामस्मरण करा. हे तुम्ही 2 तोंडांनी कसं काय बोलताय? बरोबर आहे महाराज बोलतायत, तुमचं बरोबर आहे. कारण तुम्हाला अजून तुम्ही भेदामध्ये आहात. नाही तर गीता जाणं आहे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. गीता भागवत जसं भगवान श्रीकृष्णजींच्या मुखारविंदातून आला ते मूर्ती त्याला वाङ्मय मूर्ती म्हणतात. तशी गीता सुद्धा भगवान श्रीकृष्णजींची वाङ्मय मूर्ती आहे. आणि जर तुम्ही एक व्यक्ती होता खूप गीतेचं पारायण खूप गीते पाठांतर केली, ब्राह्मण होता बिचारा, आणि लोकांना गीता शिकवायचा, मुलांना गीता शिकवायचा, त्याचा असणारा उदरनिर्वाह त्या शिदा वगैरे मिळायचा आणि त्याच्यावर भागायचं. असं करता करता जोरात पाऊस आला. 2 दिवस त्याला जेवायलाच मिळालं नाही. 3रा दिवस उजाडला, पाणीच मिळालं. मग विचार करतोय, श्लोक सहज त्याच्या डोक्यात आला. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियोग योगक्षेमं वहाम्यहं. तेषां नित्याभियोगानां योगक्षेमं वहाम्यहं. ते योगक्षेमं वहाम्यहं. मला 2 दिवस या गीतेची मी सेवा करतोय, म्हणजे 2 दिवस मला जेवायला मिळालं नाही आणि भगवान त्याचा योगक्षेम चालवतो. हे वहाम्यहमच्या ऐवजी योगक्षेमं करोम्यहं असं पाठ त्याने घातलं. तेषां नित्याभियोग युक्तानां. एवढं म्हटल्यानंतर त्या भगवंताच्या लक्षात आलं आणि छोट्याशा बालकाचं रूप घेतलंय. रूप घेऊन त्या ब्राह्मणी काकूच्या घरी गेला. सुंदर, आता माझा परमात्मा तसा पाहायला सुंदरच आहे महाराज. पाहिली या वेदलावी बैशीजी पाहिल्या आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. 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 आता
विटेवरी करकटेवरी ठेवूया करकटेवरी ठेवूया तुषार गळा असं माझा परमात्मा. वेळ कमी आहे, पहिली वेद लावी बैशे जीवी जरुरी. अहो त्याला जर पाहिलं ना पाहत राहावंसं वाटत. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला मन मोहिले महाराज. आणि मन मोहिल्यानंतर त्या बाईने पाहिलं ब्राह्मण काकूनी. कोण रे बाळा? काही नाही, तुमच्यासाठी ही पिशवी घेऊन आलो. याच्यामध्ये जिरं मोहरी सगळं सगळंच आहे. डाळ आहे, तांदूळ आहे, साखर आहे, गूळ, जेवढं काही लागेल ते सगळंच. कोणी दिलंय? काकाने दिलंय. अरे दिसायला फार गोडसा आहे रे, गोड आहे रे, पण तुझ्या तोंडातून का रे रक्त वाहत आहे? रक्त का वाहत आहे? काकाने मारलं म्हणे मला. काकाने मारलं? हे तर कोणाला ब्र शब्द न बोलणारे माझे पती, कोणालाही न शब्दाने दुखविणारे माझे पती, आणि त्यांची एवढी बिछाप तुझ्या अंगावर हात उगाराव. ज्या अर्थी तुझ्या अंगावर हात उगारला त्या अर्थी येऊ दे घरात त्यांना. बाबा गेले काम करून, निघून गेले. आणि ते आले, जसे आले पाणी दे. राग येतोय ना? काय झालं? तुला कोणी बोललं का? अगं काय काय झालं काय झालं काय विचारताय? छोटंसं बाळ, तेवढं सुद्धा तुम्हाला कळलं नाही? त्याला मारलं, त्याच्या तोंडातून रक्त निघत होतं. एवढंसं गोंजरा बाळ, एवढं सुंदर बाळ, तुम्हाला कळतंय की नाही? याच्या छोट्या मुलाला मारणं गरजेचं आहे का? काय गरज होती? एवढं सुंदर बाळ आपल्यासाठी जेवायला ते घेऊन आलं, आपल्यासाठी धान्य घेऊन आलं, आपल्यासाठी शिदा घेऊन आला, आणि तुम्ही आलं. अगं मराठीत बोल. समथिंग इज बेटर देन नथिंग. म्हटलं खरं सांगू का? छोट्याशा बाळाला तुम्ही मारलं, त्याच्या तोंडातून रक्त. म्हटलं बाळ रक्त शिधा. मग त्यांच्या लक्षात आलं, अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी वहाम्य हमच्या माईजी योगक्षेमम कराम्य हम लिहिलंय. म्हणजे हे मी करतोय, देव काही करत नाही. आणि हे मी तेवढं फक्त काटलं. लाल रेषेने काय केली? मी खून केली, त्याच्यावर काटून टाकलं. आणि त्याचा परिणाम हा. लक्षात घ्या, माझा परमात्मा आणि गीता, श्रीमद भागवत आणि श्रीकृष्णाची गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची, हे प्रत्यक्ष श्रीमूर्ती असल्यामुळे गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा, त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागत नाही, मरावं लागत नाही. महाराज गीतेत काय नाही हो? 3 प्रकारची श्रद्धा आहे, 3 प्रकारचं कर्म आहे, 3 प्रकारचं भोजन आहे. तुम्हाला माहित आहे गीतेमध्ये हे सुद्धा आहे, उष्ट कधी खाऊ नये, उष्ट कोणाला देऊ नये, उरलेलं जे आहेत ना बफे, ते उरलेलं त्या ताटात टाकू नये. एवढंच काय, पंक्तीला जर आबासाहेब 10 लोक जेवायला बसले असेल,
10 लोक, आणि त्या 10 लोकांमध्ये जर घरचा माणूस बसला असेल आणि पाहुण्यांचं जेवण व्हायच्या अगोदर जर उठला असेल तर त्याला सुद्धा उष्ट देण्याचा दोष ना. पाहुण्याच्या पंक्तीला जर बसलं ना तर सगळ्यांचं झाल्याशिवाय उठू नये, नाहीतर धुतला हात तुमचं होऊ द्या, आपलं एवढंच असतं. असं नाही. भगवान म्हणतात यात यामम गतरसम पूती परिउचितम चेत उच्चिष्टमपिचामेद्यम भोजनम तामस प्रियम. तो तामस आहार आहे. उष्ट देऊ नये, उष्ट खाऊ नये, शिळं खाऊ नये, करपलेलं खाऊ नये, वास येईल असं खाऊ नये, विटलेलं खाऊ नये, मांसाहार करू नये. शिळंसुद्धा खाऊ नये बरं. शिळं तुम्ही खात नाही ना? नक्की नक्की तुम्ही 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 तुमच्या घरी तर शिळं खाण्याचं मशीनच आहे. आहे की नाही? इमान शपथ घेऊन सांगा, आहेत की नाही? हां, शिळं मशीन आहेत की नाही शिळं खाण्याचं? कोणतं? फ्रीज. मग तुम्ही तर कणिक भिजून ठेवताय आणि 4 दिवसांनी काढताय. मी एका ठिकाणी गेलो मुंबईला. मुंबईचं नाही इथं कोणी? नाही, यूट्यूब जाऊ द्या, तुम्ही नाही ना कोणी? हां, म्हणून सांगतोय. मुंबईला जेवायला गेलो. एक ताई म्हटली बाबा पावभाजी खाणार? म्हटलं खाईल की. 5 मिनिटात पावभाजी तयार केली. म्हटलं असं कोणतं यंत्र आहे 5 मिनिटात पावभाजी? गरम गरम पावभाजी माझ्या पुढे आलं. बरं, मी थोडा चॅप्टर आहे थोडा. तुम्ही देणाऱ्या जेवढा उदार असताय ना तेवढा खाणारा, देणारे जेव्हा उदार असेल तेवढा खाणारा रसज्ञ पाहिजे असतो. लक्षात घ्या. मी थोडा त्यातलाच आहे. आणि मग पावभाजी वाढल्या असंच म्हटलं ताई काय बाबा पावभाजी कधी केली ग? 15 दिवस झाले म्हणे बाबा. म्हटलं येडी हळद उचल, मी कालचं आज खात नाही. उष्ट खाऊ नये. यात या मग गत्रसम पूती परिवेशितम. कसं बोलावं, कसं अदुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम चेयत. असं बोलावं साचा आणि मवाड, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोललं पाहिजे. गीतेमध्ये काय नाही महाराज. शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसती पदार्थ भाविल्यानी तुरेगा. या ज्ञानाच्या 7 भूमिका आहे. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान. हे ज्ञान आहे कशासाठी? आपल्या अंतकरणात असणारा जो दोष आहे, 3 दोष आहे, मल, विक्षेप आणि आवरण. ज्याच्याकडे 3ही दोष आहे त्याला पामर म्हणावं. ज्याचा मल नावाचा, म्हणजे मल म्हणजे पापाची वासना, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाविषयी अज्ञान. हे थोडं वेदांत आहे, जास्त होईल. हे 3ही दोष आहे. आणि 3ही दोष घालवण्याची ताकद परोक्ष, अपरोक्ष आणि दृढ अपरोक्ष या ज्ञानामध्ये आहे. आणि हे गीतेमध्ये असल्यामुळे ज्यांच्याकडे आवरण आहेत ना त्या व्यक्तीला पुन्हा जन्ममरण प्राप्त होत नाही. त्याचं आवरण संपतं. गीता 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 वाचे जे म्हणती. आणि हे जे शब्द आहेत, हे जे अक्षर आहेत, हे जर नित्य नेमाने जर त्यांनी वापरले म्हटले ना तर त्याचा अर्ध क्षणात उद्धार होतो. नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे. लक्षात घ्या. नित्यनेम वाचे वदता अक्षरे.
कोणते? गीता. गीता हे अक्षर आहे. का वाचे वदता? कारण गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. भगवान श्रीकृष्ण आणि गीता हे वेगळे आहे नाही. मग त्याचं जर भजन केलं, हात वर करा बरं, बघू बरं तुम्हाला येतंय का. अगदी दिग्दर्शित वेळेमध्ये मी सेवा संपवतोय. हा करा असं. राहू द्या, उद्या पण तर बरं वाटतं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. करा आता हात खाली. हात वर करा. आता नाही मग अजून मला सांगावं लागलं महाराज. पण हात खाली करा सांगायची गरजच पडली नाही. नित्य नेम वाचे वदता अक्षरे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. हे देवाचं नामस्मरण. आणि गीता 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 हे वेगळं नाही. मग हे जर म्हटलं नित्यनेम वाचे वदता अक्षरे. हे अक्षर जर नित्यनेमाने एखादी गोष्ट सातत्याने करणे, रोज करणे,
त्याला नित्यनेम असं म्हणतात. नित्यनेमावीन अन्न खायतोची श्वान. जो काही नित्यनेमावीन अन्न खायतोची श्वान. वाया ऋषभ पण म्हणजे वाया मनुष्य पण भार वाहेतो ऋषभ असं आहे. म्हणजे नित्यनेम केलाच पाहिजे. नित्यनेम नामी तया जवळी लक्ष्मी नाही आणि लक्ष्मीचा वल्लभ सुद्धा नाही म्हणजे पती. दोन्ही गोष्टी त्याच्याजवळ नसतात. म्हणून जे जे नित्यपाठ करतात. मग गीता 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 हा नित्यपाठ म्हणजे फक्त गीताच म्हणायचं का नाही. गीतेचे श्लोक पूर्ण गीता वाचणे. आज खरं तर एखादी मला आनंद वाटलाय. ह्या गावामध्ये महिला मंडळ 7 आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. 7 महिला मंडळ आहे आणि 7 महिला मंडळांचे रोज भजन. बाहेरचा भजनाला कोणी बोलवायची गरजच नाही. म्हणून तुम्हाला साष्टांग नमस्कार. खरंच नमस्कार. कारण एवढं कुठल्या गावात प्राप्त होत नाही. उलट तुम्ही महिलांनी मनावर घेतलं आणि आता ज्या ज्या महिलांनी मनावर घेतलं आणि ज्या भजनं करतात ना, निश्चित त्यांचे मुलं आणि मुली हे भजन केल्याशिवाय राहणार नाही. वा वा. आणि एक विशेष, आम्ही आतापर्यंत ज्ञानेश्वरी पारायण केले. ज्ञानेश्वरी पारायण करत असताना ग्रंथ व्यासपीठ आम्ही सांभाळलं. पण या ठिकाणी महिला वर्गच ग्रंथ व्यासपीठ सांभाळतात ना. हजारो महिला त्या ठिकाणी बसतात. तुम्हाला पुन्हा धन्यवाद. एक सांगू तुम्हाला, आपला धर्म सांभाळला पाहिजे. आपली संस्कृती सांभाळली पाहिजे. पुन्हा आनंदाने सांगेन, बऱ्याच देशामध्ये आम्ही फिरतोय. बऱ्याच देशाचं आम्ही ऐकतो. पण एक बोलू, भारत देशासारखी संस्कृती शोधून सापडणार नाही. मी जेव्हा MA करत होतो तेव्हा मला धडा होता वर्ल्ड कल्चर, जगतातील संस्कृती. प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं वर्णन केलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीचं वर्णन केलं, अमेरिकेच्या केलं, जपानच्या केलं, चायनाच्या केलं, अफगाणिस्तानच्या केलं. सर्व सर्व संस्कृतीचं वर्णन केलं. हरामखोर पाकिस्तानचं सुद्धा वर्णन केलं. क्षमा करा, नाही सहन होत ते. पण जेव्हा तो लेख भारत देशाचं संस्कृतीचं वर्णन करायला लागला ना, त्याचे गौरवोद्गार लक्षात ठेवण्यासारखे. तो म्हणतोय, इंडियन कल्चर इज द व्हेरी बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. जगातील सर्व संस्कृतीचा जर विचार करतो म्हटलं तर इंडियन कल्चर इज द व्हेरी व्हेरी बेस्ट कल्चर. भारत देशासारखी संस्कृती शोधून सापडणार नाही. आणि एक बोलू, जाता जाता मी खूप भाग्यवान आहे. मी ह्या भारत देशामध्ये जन्माला आलो. भरतखंडी, नरदेव प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. आणि त्यातल्या त्यात माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या महाराष्ट्रामध्ये मी जन्माला आलो. पुन्हा बोलेन, ज्ञानोबारायांच्या नंतर जन्माला आलो आणि ज्ञानेश्वरी गात्याचा आम्ही उपासक झालो. याच्यासारखं सौभाग्य. म्हणून म्हणतोय, गीतेचं असणारं तत्वज्ञान. महाराज 2 तास, मी 4 तास इथे गीतेवर बोलेन तरी कमीच आहे. गीतेमध्ये काय नाही, गीतेमध्ये काय नाही की जे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार मिळेल. वाचा. वाचता येत नसेल, एखाद्या चांगल्या महात्म्याकडनं संता घ्या. आणि संता घेतल्यानंतर नित्यनेमाने भवसिंधू तरे अर्धक्षरी. नित्यनेम वाचे वदता अक्षरे. हे अक्षरे नित्यनेमाने वदता. भवसिंधू तरे अर्धक्षणी. अर्धक्षणात सुद्धा तुम्हाला तुमचा संसार सागरचा. अर्धक्षणी म्हणजे काय? क्षण कळतंय का? क्षण. क्षण कशाला म्हणतात? क्षण 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 कळतंय? क्षण क्षण क्षण. मी तीच व्याख्या सांगत होतो. याला क्षण म्हणतात. काय? डोळ्याची पापणी झाकणीने उघडली. या ठिकाणी अर्धक्षण आहे. अर्धक्षण या शब्दाचा अर्थ आहे तात्काळ. अर्धक्षण या शब्दाचा अर्थ आहे तात्काळ. नित्यनेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. आणि शेवट एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी जयाचा हा नेम. ज्याचा हा नेम आहे ना, तया पुरुषोत्तम न विसंबे. तो त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. या ठिकाणी बघा, 3 पुरुष आहे गीतेमध्ये. एक आहे क्षर, दुसरा आहे अक्षर, क्षर अक्षर, तिसरा आहे पुरुषोत्तम. एक बोलू तुम्हाला, एखाद्या वेळेस एखादी गोष्ट विसरला तरी चालेल, देवाला विसरू नका. आणि जो देवाला विसरतोय, विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या.
84 लाख योनी त्याला. एक सांगू तुम्हाला, माणूस झाल्यानंतर पुढचा मनुष्य देह त्याला मिळेलच. कोणी सांगितलं? नाही ना महाराज. कारण अगा कर्मी जै उरावे तैती सुखदुःखी फळावे त्या ते भोगावया यावे दे आहे का. जसं तुमचं कर्म असेल त्याच पद्धतीने तुम्हाला देह प्राप्त होतो. सुख दुःखात्मक भोग त्या अनुषंगाने प्राप्त होतो. म्हणून जगी जीवनाचे सार घ्यावे दारोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि दुसरी गोष्ट आहे पाप. आपलं पाप असेल तर आपल्याला जन्म प्राप्त होतो. जन्म येणेकडे पातकाचे मूळ. वेळ संपला. जाता जाता सांगेन. तिसरी गोष्ट आहे वासना. यम यम वापी स्मरम भावम. हे गीतेतलंच बोलतो. यम यम वापी स्मरम भावम तेजंत्यम ते कले बरम तम तमैवेती कमते सदा तद्भाव विभावित. मरणी जया जे आठवे तो तेची गतीने पाहावे. मनोनी सदा स्मरावे वाते जे तू अंतकाले मामे स्मर मुक्त कले बरम. या प्रयाती समद्भाव याती नसते तर समजा तेवी जितेने अवसरे आवडोनी जे बी बरे मरणाची मेरे फार हो लागे. ज्याची जशी शेवट वासना होईल ना त्याला तशीच गती प्राप्त होती. म्हणून ज्याने हा नेम केला नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे ज्ञानेश्वर. तुकाराम 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 गीता वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा. नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधुत्तरे अर्धक्षणी. असो दिग्दर्शित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान श्री पंढरीश परमात्मा विष्णुमाऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज आदी संतांच्या चरणी समर्पित करतो. एक सूचना, आज गीता जयंती आहे. आजच्या दिवशी गीतेचा जन्म झाला. महाभारतातील भीष्म पर्वातील आपण ऐकलं. तर ज्या गीतेचा आज जन्म झाला ती संस्कृत आहे. संस्कृत सर्वांना कळत नाही. म्हणून माझे गुरुवर्य CA डॉक्टर आदरणीय NB साहेब चव्हाण यांनी संस्कृत असणारी गीता मराठीत केलेली आहे. मराठीचे जसे संस्कृतचे श्लोक तसेच त्या श्लोकाचे मराठीत केले. आणि सर्वांना ते आज गीता जयंती आहे. महत्त्वाचा दिवस आहे. एकादशी आहे. म्हणून ही मला तुमच्यापर्यंत अनाविषयी वाटली. इथे 5-7 ग्रंथ मी घेऊन आलो. या ग्रंथाची किंमत आहे 100 रुपये. पण सर्वांच्या घरी पोचवावी म्हणून ना नफा तोटा तर आहेच, ना नफा ह्या तत्वावर ही 100 रुपयाची असणारी गीता 50 रुपयाला मिळेल. तुम्ही घरी घेऊन जा. माझे गुरुवर्य परमपूजनीय वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे तुम्हाला हे वाचायला कमी पडेल. नाही तुम्ही वाचलं तुमचे नातू वाचेल. नाही तुम्ही तुमच्या नातवानी वाचलं तुमचे पंतू वाचेल. नाही तुमच्या पंतूंनी वाचलं तुमचे खापडपंत वाचेल. नाही तुमच्या खापडपंतूंनी वाचलं तुमचे चिपळपंत वाचेल. कोणीतरी वाचेल. वाचेल तो घ्याच असा माझा आग्रह नाही. पुन्हा ऐका, घ्याच असा माझा आग्रह नाही. 100 रुपयाची गीता फक्त 50 रुपयात मिळतं. घ्याच असा माझा आग्रह नाही, पण घ्याच. हे त्यांचं वाक्य आहे. घ्याच 50 रुपयाला गीता मिळेल. ज्यांना लागेल इथे एखाद्या कार्यकर्त्याजवळ मिळेल. आणि नसेल तर गाडीमध्ये आहे. खूप सुंदर आहे. सर्वांना कमी पडेल. पुन्हा एकदा ह्या सरदवाडीमध्ये येण्याचं पहिलं सौभाग्य मला प्राप्त झालं. सर्व लोक अगदी भरगच्च आहे. खूप लोक बसलेले आहे. काही लोकांना इथे जागा नाही ते मागे थांबलेले आहे. ते सुद्धा आता थोड्या वेळात सगळे इथे येणारच आहे. सर्वांच्या चरणाला मी नतमस्तक होतो. मला ज्यांनी या ठिकाणी बोलवलं परमपूजनीय आदरणीय श्रीयुत हरिभक्तीपरायण ब्रह्मनिष्ठ अरुणजी महाराज कुलकर्णी उंबरेकर काका
काकांनी खरं तर मला या ठिकाणी बोलवलं. काकांना खरोखर धन्यवाद देतो. आणि ह्या संपूर्ण असणाऱ्या गावाचं दर्शन झालं. असंच पुन्हा पुन्हा दर्शन घडो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एक जनार्दनी ऐसा जाता नेम, एक जनार्दनी ऐसा जाता नेम, एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एक जनार्दनी ऐसा जाता नेम. तया पुस्तक में संबे, तया पुस्तक नवी संबे, नित्य नामे नित्य नामे अक्षरे नित्य नामे अक्षरे. तया पुरुषोत्तमन विसंगे, तया पुरुषोत्तमन विसंगे, नित्यनिर्वाचे वदताक्षरे, नित्यनिर्वाचे वदताक्षरे, नित्यनिर्वाचे वदताक्षरे, नित्यनिर्वाचे वदताक्षरे. भवशितरे अर्धक्षणे भवक्षिन्दुत्तरे अर्धक्षणे नित्यनिर्वाचे वदताक्षरे, नित्यनिर्वाचे वदताक्षरे, नित्यनिर्वाचे वदताक्षरे, नित्यनिर्वाचे वदताक्षरे. बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. फार सुंदर